हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? ओके. तर मी कुठे आलेलो आहे बघा तुम्ही. ओके. तर मी आलेलो आहे रामलिंग देवस्थानला. ओके. तर रामलिंग देवस्थानचा पूर्ण माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला परिसर दाखवणार आहे, कसं आहे मंदिर वगैरे काय, मी डोंगर दऱ्या सर्व काही दाखवणार आहे आणि धबधबासुद्धा दाखवला आहे बघा मागे. या धबधब्याखाली कसा एन्जॉय केला. तर तुम्हालाही आवडल्यास तुम्ही बी भेट द्यायला विसरू नका आणि माझा जर ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा आवडता भैरवनाथ लोमटे. ओके. हाय यूट्यूब फॅमिली, आता आम्ही जात आहोत रामलिंग देवस्थानला. तर नक्की बघत राहा ब्लॉगमध्ये तुम्ही. आता आपण फिरायला जात आहोत. ओके. तर कुठे कुठे फिरायला जात आहोत तर नक्की तुम्हाला दाखवूया. बघत राहा तुम्ही. ओके. हाय यूट्यूब फॅमिली, आम्ही जात आहोत रामलिंगला. तर नक्की बघत राहा तुम्ही ब्लॉगमध्ये की आपण कुठे फिरायला जात आहोत काय आहोत. ओके. तर आजचे दिवस लाईव्ह बंद आहे त्याच्यामुळं आपण आज फिरायला जात आहोत. तर नक्की शेवटपर्यंत बघत राहा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. आणि हा बादचा आहे मोठा, ह्याला लाडानं मी जावाई म्हणत असतो. ओके. तर बघा आता आम्ही दोघं जात आहोत फिरायला, तर नक्की शेवटपर्यंत बघा. ओके. चांगलं फिरण्यासारखं पण आहे. ओके. इकडे फिरण्यासाठी हे बघा असं कसं आहे. हाय मित्रांनो, बघा तुम्ही आता आपण आलो रामलिंगमध्ये. तुम्हाला दाखवत होता कसे जागी वगैरे डोंगर. तर आता डोंगर भागात आलो आपण. आता शेवटपर्यंत बघत राहतो मी. सर्व तुम्हाला व्यवस्थित दाखवतो कुठं जायचं काय जायचं कसं. ओके. तर शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये बघत राहा तुम्ही. ओके. आणि हे बघा आम्हाला जेवायला आलेलं आहे. ओके. Where I've been and where I sleep, it's hard to find me. If you really want to turn past that takes a cool side. Same podcast, same old loops. Trying to outrun the thought of you, but in standing true, don't stop. You can. श्रावण महिन्यात जास्त प्रमाणात यायचं बरं का. श्रावण महिन्यात 1 महिनाभर यात्रा असते. ओके. तर बघा प्रत्येक ठिकाणी अशा गाड्या आहेत तिकडे. बघा माणसं वगैरे सर्व येतात इकडे थांबतात. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण रामलिंगला जाणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो. ओके. रामलिंगचा एरिया सर्व कसा आहे ते. ओके. तर सर्वजण शेवटपर्यंत बघत राहा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. तर निघालं बघा हो का. पाऊस चालू आहे आता इकडं. आता धबधबे जायला आता पावसामध्ये माणसं सरकेली की आपण जाईल. आता इकडं दाखव. इकडे घेऊन जाईल.
हाय यूट्यूब फॅमिली, बघा कसं आहे. खाली धबधबा आहे खूप मोठा, आणि आपण धबधब्याच्या वरी आलेलो आहे डोंगरावर. ओके, तर तुम्हाला दाखवतो रामलिंग देवस्थानचं सर्व गोष्टी. ओके, तर बघत राहा शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉगमध्ये, आणि आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. ओके, नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आतापासून आपण बघत आलेलो आहोत. तर आता बघा आपण कुठं आलेलो आहोत, डोंगरावर खूप उंचावर आलेलो आहोत. ओके, आणखी याच्यावरही डोंगर आहेत बघा तुम्ही. ओके, तर बघा काही केलं कसं आहे मस्तपैकी बघा, आणि हो का इकडं वरी बघा. तर इकडे पण बघा कसं आहे. ओके, तर आता आपण इकडे आलेलो आहोत. आणखी आपल्याला तिकडल्या एरियात जायचं आहे, तिकडल्या पलीकडल्या डोंगरात, आणि इकडं पण जायचं आहे वरी. ओके, तर आपण सगळीकडले तुम्हाला दाखवूया कुंकड कसे. खूप लोक येतात श्रावण महिन्यामध्ये, जास्त प्रमाणे लोक येतात इकडे दर्शनाला. ओके, श्रावण महिन्यामध्ये येतात खूप, आणि इकडं खूप फिरण्यासारखं आहे छान मस्तपैकी. नक्की आवर्जून भेट द्या. ओके, एडशीपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. ओके, रामलिंग मंदेश्वर म्हणून. ओके, रामलिंग देवस्थान विचारलं की एडशीमध्ये कोणी पण सांगते. ओके, तर नक्की आवर्जून भेट द्या. ओके, आपण जिकडून आलो होतो मंदिरातून तिकडून वातावरण दाखवतो. ओके, तर बघा का असंच. इकडून जावं लागतं शंभर शंभर. मित्रांनो का ह्या इथं धबधबा आहे. ओके, हो का ह्या इकडे धबधबा आहे दाखवलं. इकडं खाली खूप मोठा धबधबा आहे. नमस्कार मंडळी, बघा मी कुठे आलेलो आहोत. तर माझा आवाज येतोय का? आवाज येत नसेल तर सॉरी बरं का. बघा मी कुठं आलेलो आहोत, तर इकडे आलेलो आहोत. इकडे धबधबा आहे, आणि इकडलं परिसर बघा मागचं कसं आहे, डोंगर एकदम कसं वाटतंय, भीतीदायक आहे का नाही. अहो का इकडे बघा कसं, इकडं मंदिर रामलिंग देवस्थान मंदिर बघा. ओके, तर असा शेवटपर्यंत बघत जा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. ओके, तर कसं आहे निसर्गरम्य वातावरण आहे का नाही, तर नक्की अवश्य भेट द्या. एरेश्वरीपासून 2-3 किलोमीटर पशी जवळ आहे. ओके, तर धन्यवाद. तर हा यूट्यूब फॅमिली बघा कसं आलेलो आहेत निसर्गरम्य वातावरणात फिरायला. तर तुम्ही पण नक्की अवश्य भेट द्या. ओके, येत जा फिरायला, असं कधी पण एन्जॉय करायचा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. ओके, तर नक्कीच बघत राहा. ओके, तर चला आता आपण जाऊ त्या ठिकाणी धबधबा ह्याच्याकडे. ओके, नमस्कार मंडळी, बघा मी कुठं आलेलो आहे. ओके, तर बघा हो का इकडे कसं पाणी.
बेसलं नाही तर नको इथं गुन्हाच आहे. बेसलं तर बाबाच्या भावात जायचं काम. इकडे बघाव का? बादशाह 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 ओके का बस. घेत नाही काय हा झालं. ओम भीम फट स्वाहा. स्वस्ति गणनायकम गजमुखम. बाबा लगे तर मंडळी तुम्ही बिन आवर्जून नक्की भेटायला या. ओके सगळेजण यायला विसरू नका. ओके आणि जयश्रीला पण इकडे घेऊन यायचं आहे. ओके तर हो जयश्री असं आहे ऐकायला सर्व तर नक्की यायला विसरू नका. ओके हां चल. इथं नेटवर्क प्रॉब्लेम वगैरे नाही बाबा लगेच बाबा लगेच ढिंचंग 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 बाबा लगेच ढिंचंग ढिंचंग ढिंचंग. कसं आहे कोणता आता जास्त होतं. ओके यांच्यासाठी यायचं. आपण पण जायचं तिकडे. पण नाही परत आता नाही. मोबाईल ए बंडा You know your car, every porch light still breaks my heart. You can back it up, girl, burn it off. You can't leave in a town this small. बाबा येत नाही मला. उलटा कावता पायवाडी कोण खाली जात पाणी उड्या